परंतु आज परिस्थिती अशी आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत ही घाण बंद होणं ताबडतोब आवश्यक आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हे रामकुंड आणि तिथे सुद्धा कुठे आपल्या त्र्यंबकेश्वरला कुशावर्ता छोटा कुंड आहे, हजारो लाखो लोक त्याच्यात आंघोळ करतात. ते पाणी सुद्धा सतत वाहतं राहिलं पाहिजे कसं तरी. ते शुद्ध होण्याची ज्या आहेत काही यंत्र निघालेली आहे ती सगळी यंत्रणा तिथे राबवली पाहिजे जेणेकरून ते पण पाणी शुद्ध राहील. आणि हे गटार जे सुटलेले आहेत या नद्यांमध्ये आमच्या ते सुद्धा जे आहेत ताबडतोब बंद केली पाहिजे. मला असं वाटतं नाशिकच्या कुंभमेळ्यातलं सगळ्यात मोठं आणि पुण्याचं काम हे राहणार आहे. पण मग तुम्ही काही सूचना कराल का? कारण त्या दृष्टीने केलेली आहे, सुरू झालेलं आहे. सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी आजच नाही गेली 10-15 वर्ष त्याच्या विरुद्ध बोलतोय. धन्यवाद. मग राज ठाकरेंचं वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतं? मी माझा मुद्दा सांगितला तुम्हाला. धन्यवाद. कांदा प्रश्नच असं आहे की आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अपेक्षा आहे काही शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल? मैंने जो है बजट नहीं तैयार किया. मी बजट